एके दिवशी सम्राट अकबर घोड्यावरून शाही बागेत फेरफटका मारण्यासाठी गेला. बिरबलही त्याच्यासोबत होता. आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि गवत पाहून अकबर खूप आनंदित झाला. त्याला वाटले की बागेत फेरफटका मारण्यासाठी घोडा हिरवा असावा. तो बिरबलला म्हणाला, बिरबल, मला हिरवा घोडा हवा आहे. 7 दिवसांच्या आत मला एक आण. जर तू एक आणू शकत नसशील तर आम्हाला तुझा चेहरा दाखवू नकोस. हिरवे घोडे अस्तित्वात नाहीत. अकबर आणि बिरबल दोघांनाही हे माहीत होते. पण अकबर बिरबलची परीक्षा घेऊ इच्छित होता. असे विचित्र प्रश्न विचारून तो बिरबलला पराभव मान्य करून म्हणायचे होते, महाराज, मी हरलो आहे. पण बिरबल त्याच्यासारखाच होता. त्याने प्रत्येक प्रश्नाचे इतके अचूक उत्तर दिले की सम्राट अकबर अवाक झाला. हिरवा घोडा शोधण्याच्या बहाण्याने बिरबल 7 दिवस फिरत राहिला. 8व्या दिवशी तो दरबारात हजर झाला आणि राजाला म्हणाला, महाराज, मला हिरवा घोडा सापडला आहे. राजा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मला लवकर सांगा, हिरवा घोडा कुठे आहे? बिरबल म्हणाला, महाराज, तुम्हाला घोडा सापडेल. मी तो खूप कष्टाने शोधला आहे, पण त्याच्या मालकाच्या 2 अटी आहेत. राजाने म्हटले, अटी कोणते आहेत? पहिली अट म्हणजे तुम्हाला घोडा मिळवण्यासाठी स्वतः जावे लागेल. ही खूप सोपी अट आहे. दुसरी अट कोणती? घोडा एका विशिष्ट रंगाचा आहे, म्हणून तो मिळवण्याचा दिवस देखील विशेष असेल. त्याचा मालक म्हणतो की तुम्ही आठवड्याच्या 7 दिवसांव्यतिरिक्त कोणत्याही दिवशी येऊन तो घेऊन जाऊ शकता. अकबराने बिरबलकडे पाहिले. बिरबल हसला आणि म्हणाला, महाराज, जर तुम्हाला हिरवा घोडा मिळवायचा असेल तर तुम्हाला त्याच्या अटी मान्य कराव्या लागतील. अकबर हसून म्हणाला. बिरबलच्या हुशारीने तो खुश झाला. मला समजले की बिरबलला मूर्ख बनवणे सोपे नव्हते.